नमस्कार प्रेक्षकांनो, इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या, म्हणजे मालिकेचे पुढील अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील. तर आपल्याला असं पाहायला मिळतं की नारायण यांनी पराग पळून जाण्यासाठी तालुक्याच्या गावाला आलेले असतात, पण पोलीस परागला पकडून घेऊन जातात. इकडे नारायणीला घरी आणलेलं असतं. अंताजी रडत असतो. विंजे रागातच म्हणतो, व्यंकू महाराज. विंजेला म्हणतात, हे बघा. विंजे म्हणतो, काय बघायचं आहे बाकी आता दाखवलंच की तुम्ही, आता अजून काय बघू मी. व्यंकट महाराज, हो चांगल्या मनानं आलो होतो तुमच्याशी नाता जोडायला. आम्ही विचार केला होता की दिग्रसकरांची फॅमिली, एवढं मोठं नाव, पुण्यवान लोक, कीर्तनाची परंपरा तुमची, अंताजींचा मान मर्तब पाहिला आणि असं म्हटलं की आम्हीच ह्या घरचे जावई होणार आणि ही आमच्या लेवलची माणसं आहेत. तुम्ही आमच्या घराण्याला मॅच करणारी माणसं आहेत तुमचं, असं वाटलं मला. आणि तो हसतो आणि म्हणतो, अहो खुश होतो मी, पण जेव्हा तुम्ही आमची इज्जत चव्हाट्यावर आणली ना. आनंदी म्हणते, अहो असं बोलू नका विंजे. विंजे म्हणतो, अहो मोठ्या बाई नाही, तुम्ही खोट्या बाई आहात. अंताजी म्हणतो, ऐका तसं काही नाही आहे. विंजे म्हणतो, मग कसं आहे, काय बोलला पाहिजे मी आता आणि कसं बोलायला पाहिजे. पूजा करतो ना तुमची. अहो मी चांगले तुमच्या जावई म्हणून यायचा विचार करत होतो. चांगले फांग फेडले तुम्ही आमचे. 1 रुपयासुद्धा हुंडा मागितला नाही. तुमची सामान्य रुपयाची पोरगी स्वीकारायला आम्ही तयार झालो होतो ना. आम्ही कशामुळं, फक्त तुमचं कांदान बघितलं ना, त्यामुळं आम्ही तयार झालो होतो. तुम्ही आमची फसवणूक केली, घोर फसवणूक. अहो तुमच्या मुलीला मी विंजे सरकारांची राणी बनवणार होतो, जी आता फाटक्या माणसाचा हात धरून पळून जाणार होती. शी, पाप आहे हो हे, पाप नाही हो, पापाचा बाप आहे हे. आनंदी नाटक रडत असते. विंजे म्हणतो, हे चांगलं केलं नाही तुम्ही, आमच्यासोबत अजिबात चांगलं केलं नाही. आणि एका अर्थाने बरंच झालं. हे सगळं ना लग्नाच्या आधीच समजलं मला. लग्नानंतरही पोरगी पळून गेली असती तर काय तोंड दाखवायला पण आम्हाला समाजात जागा नसते. काय करू आम्ही सांगा ना. अहो सगळ्यांना सांगून बसलोय आम्ही की प्रेमनाथ विंजे दिग्रसकरांचा जावई होणार. सगळ्यांना सांगून बसलोय आम्ही. समाजात काय तोंड दाखवायचं आता आम्ही. हे सगळे आम्हाला प्रश्न विचारणार, त्यांना काय उत्तरं देणार आम्ही. आम्हाला कळतच नाही आहे. आम्हाला वाटतं एखाद्या कोरड्या विहिरीत जाऊन जीवच द्यावा. आम्हाला इज्जत प्यारी आहे, इज्जत. व्यंकू महाराज म्हणतात, हे बघा तुम्ही समजताय ना, तसं काहीही नाही आहे. विंजे म्हणतात, मग कसं आहे की तुमची पोरगी पळून चालली होती ते खोटं आहे का तुमची पोरं तिला पळून जाण्यासाठी मदत करी होती हे खोटं आहे, की आम्ही तुमच्या पोरीला रंगेहात पकडलंय ते खोटं आहे. विचारा ना, प्रत्यक्ष विचारा, तिच्या आईला विचारा, नाहीतर मग त्या परागला पोलीस स्टेशनवर जाऊन विचारा. मग हे व्यंकू महाराजांना धक्काच बसतो. तो म्हणतो, बास आता, एकच गोष्ट सांगतो की ही सोयरीक मोडली, मला लग्न करायचं नाही आहे. तेव्हा आनंदी म्हणते आणि त्याला थांबवते. विंजे म्हणतो, हे बघा आमचा निर्णय झाला आहे, आम्हाला नारायणीशी लग्न करायचं नाही आहे. आनंदी म्हणते, अहो असं करू नका. विंजे म्हणतो, अहो दुसरा पर्याय ठेवला आहे का तुम्ही आमच्या पुढं, सांगा ना. आनंदी म्हणते, नाही हो, हे पहा मला मान्य आहे की आमच्या मुलीची चूक झाली, पण असं ठरलेलं लग्न मोडू नका, अब्रू जाईल हो आमची. विंजे म्हणतो, अब्रू? तुमची ती अब्रू दिग्रसकरांची, आणि आमचं काय लत्तर होय, विंजेंना अब्रू नाही का. आनंदी म्हणते, नाही तसं नाही म्हणायचं मला, पण खरंच तुम्ही हे लग्न मोडू नका, नाहीतर आम्हाला दोघांना विहिरीत उडी मारून जीव द्यावा लागेल. विंजे म्हणतो, ओ इमोशनल नका करू आम्हाला, या पोरीशी लग्न केलं ना तर आमचाच जीव द्यायला लागेल आम्हाला. असं सांगा ना, तुमच्या पोरी लग्नाला तयार होत नाही आहे, मग आपण पुढं कसं जाणार ना. एवढ्या अपेक्षेने मी आलो होतो इथे, दिग्रसकरांचा मी जावई होणार आणि तुम्ही या विंजे सरकारला अंधारात ठेवलं आणि याची घोर फसवणूक केली आमची. आनंदी म्हणते, हो नाही हो, ऐका तुम्ही आमचं वाटल्यास तर हात जोडते मी तुमच्यासमोर, पदर पसरते, पण तुम्ही असं करू नका. व्यंकू महाराज म्हणतात, वहिनी अहो काय करताय तुम्ही. आनंदी म्हणते, व्यंकट भाऊजी तुम्ही आता मध्ये बोलू नका, कारण मला माहिती आहे की तुम्हीच फूस लावली आहे हिला, म्हणून हे सगळं झालं आहे. व्यंकट महाराज म्हणतात, माझ्यामुळं. अंताजी म्हणतो, व्यंकट मला माहिती आहे, गप्प बस, बरोबर बोलतीये ती, तुझीच फूस आहे माझ्या पोरीला, तू कान भरले तिचे. व्यंकू महाराज म्हणतात, दादा अरे काय बोलतोयस तू. कसा पराग तसा. विंजे म्हणतो, पराग काय, परागबद्दल काय, कोणी फूस लावली मला सांगा, मला आत्ताच्या आत्ता सगळं खरं सांगा. अंताजी म्हणतो, प्रेमनाथजी ऐका, झालं गेलं गंगेला मिळालं, आमच्या मुलीला पदरात घ्या, विनंती करतो. विंजे म्हणतो, नाही हे फक्त तुम्हीच बोलताय, पण ही नाही ना लग्नाला तयार. आनंदी म्हणते, मान्य आहे तिला. विंजे म्हणतो, असं दिसत तर नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला शेवटची संधी देतोय, तुम्ही सगळ्यांनी मिळून जो काही विचार करायचा आहे, जो काही निर्णय घ्यायचा आहे ना तो घ्या, आणि व्यंकट महाराज फायनल उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे आम्हाला.
काय ते ठरवा आणि तुम्हीच उत्तर मला दिलं पाहिजे. मी मंदिरात जाऊन वाट बघतोय तुमची. आणि असं म्हणत तो तिकडून मंदिरात निघून जातो. आनंदी आदूकडे बघते, म्हणते, अधोक्षज बाळगोपाळ, तुम्ही जरा आतमध्ये थांबता का? मग गोपाळ आणि आदू तिथून जातात. आनंदी म्हणते, इंद्रायणी, तुला इथं उभं राहून सगळं ऐकायचं आहे का गं? मग इंदू लगेचच पळत आतमध्ये जाते. मग आनंदी नारायणीकडे बघते आणि आत किचनमध्ये जाते आणि कोयता घेऊन येते आणि ती नारायणीसमोर धरते आणि म्हणते, नारायणी, आणि कोयता पुढे धरते. व्यंकू महाराज अंताजी तिला अडवतात. म्हणते, हा घे कोयता आणि चालव तुझ्या आईबापावरच्या गळावर. हे घे, दिग्रसकरांच्या अब्रूचे धिंडवडे काढलेस ना तू? हां, बघतेस काय? हे घे. अंताजी तिला उडत असतो आणि म्हणतो, आनंदी, तू काय करतेस हे? आणि तो तिच्याजवळचा कोयता घेतो आणि तिला खाली बसवतो. आनंदी म्हणते, तुम्ही सांगा काय करायला पाहिजे? तो माणूस तिथं मंदिरात जाऊन बसलाय. 1 लाखामध्ये स्थळ होतं हे. आणि हे जर लग्न मोडलं तर आपली इज्जत जाईल. आणि हे हवंय का तुम्हाला? असे ती व्यंकट महाराजांना विचारते. तुम्ही बोलून घ्या ना त्यांच्याशी, ते तुमचं ऐकतील. बोला ना तुम्ही. तो माणूस तसंच म्हणला ना की मी तुमचं ऐकतो म्हणून. मी पदर पसरते तुमच्या पुढं. व्यंकू महाराज म्हणतात, वहिनी. अंताजी म्हणतो, आनंदी, कोणासमोर पदर पसरतीयस तू? ह्याच्यासमोर. काही वर्षांपूर्वी तू माझ्यासाठी पदर पसरला होता ह्या व्यंक्याकडे. काय झालं? हां, काय झालं? बापाला पोरापासून तोडलं ह्या किलवर दुरीच्यानं. व्यंकू महाराज म्हणतात, दादा, अरे काय बोलतोयस तू? पण आत्ता हा विषय तरी चालू आहे का? सांग ना. आणि हे बघ, तेव्हा जे काही घडलं ना ते सगळं मी सांगितलं तुला. आणि अरे, आत्ता आपल्या नारायणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना. अंताजी म्हणतो, तू गप्प बस. ही पोरगी आमची आहे, तू मध्ये बोलायचं नाहीस. आनंदी म्हणते, अहो ऐका ना, ते असं म्हणलेत की व्यंकट भाऊजींचं ऐकतील ते. व्यंकट भाऊजी, तुम्ही बोला त्यांच्याशी. अंताजी म्हणतो, अगं आनंदी, नाही बोलणार त्यो, नाही बोलणार. तो आपल्या वाईटावर टपलाय. त्याला फक्त आपल्या मुलीची बरबादी बघायची. व्यंकू महाराज म्हणतात, बाद झालं, बोलतो मी त्यांच्याशी. असं म्हणून व्यंकू महाराज बाहेर जायला निघतात. तेवढ्यातच शकू त्यांना थांबवते. व्यंकू महाराज म्हणतात, शकू, अगं काय आहे हे? शकू म्हणते, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. व्यंकू महाराज म्हणतात, आत्ता? शकू म्हणते, हो आत्ताच. आणि ती त्यांचा हात धरून आतमध्ये रूममध्ये घेऊन जाते आणि रूमचं दार लावते. अंताजी बाहेरून म्हणतो, बघितलं का आनंदी? बघ, घ्या दार लावून घ्या. आणि आपलं कल्याण झालेल्यांना बघवतच नाही. आपल्या पुरीची बरबादी बघायची आहे फक्त यांना. नाही बोलणार हा त्या विंझे सरकारभर. समोर एक चकार शब्द काढणार नाही बघा. व्यंकू महाराज शकूला म्हणतात, अगं काय चाललंय हे? तो बघ काय बोलतोय ते बाहेर. आता यापेक्षा तुला काही महत्त्वाचं बोलायचं आहे का? शकू म्हणते, हो आहे. हे बघा, मी आजवर तुमची प्रत्येक गोष्ट प्रमाण मानली आहे. मी कोणत्या तुमच्या गोष्टीत आडकाठी केली नाही. पण आता? व्यंकू महाराज म्हणतात, पण आता काय? शकू म्हणते, पण आता तुम्ही करू नका असं. आपल्या नारायणीच्या मनात काय आहे हे आपल्याला माहीत आहे ना. हा प्रेमनाथ विंझे स्वतःहून लग्न मोडतोय. तर अहो, मोडू देत ना. तुम्ही त्याची समजूत घालण्यापेक्षा दादा आणि वहिनींची समजूत घाला ना. हे बघा, परागसारखा सच्चा मुलगा आपल्याला कुठेही मिळणार नाही. आणि आपली नारायणी फक्त त्याच्यासोबतच सुखी राहू शकते. व्यंकू महाराज म्हणतात, हे बघ, मला सगळं मान्य आहे तुझं, पण आता काहीही होऊ शकत नाही. अगं, ही मुलं पळून जाताना रंगेहात पकडली गेली आहेत. आता जर मी त्यांना समजवायला गेलो तर ते आगीत तेल टाकल्यासारखं होईल. शकू म्हणते, होऊ द्या ना, होऊ द्या. हे बघा, नारायणीच्या सुखापुढे हे काहीच नाही आहे. आपण करू सगळं सहन. व्यंकू महाराज म्हणतात, शकुंतला, हे होणे शक्य नाही. शकू म्हणते, अहो असं बोलू नका तुम्ही. व्यंकू महाराज हात जोडतात. म्हणतात, शकुंतला, मी विनंती करतोय तुला की मी ही दादा वहिनींना पण करणार आहे आणि विंझ्यांना पण करणार आहे. आता तुलाही करतोय. शकू म्हणते, हो, असे हात नका जोडू तुम्ही. व्यंकू महाराज म्हणतात, अगं काय करू मी, सांग ना. आधीच दादा वहिनींच्या मनात माझ्याविषयी हजारो गैरसमज आहेत. आणि आता जर मी असं केलं ना तर आपलं दिग्रसकरांचं घर फुटल्याशिवाय राहणार नाही. आणि आता हे माझ्यामुळं व्हायला नको असं मला वाटतंय. म्हणून मी हे असं करू शकत नाही. असं म्हणत ते बाहेर जातात. शकू त्यांना थांबवते, हो म्हणते, पण ते काही ऐकत नाहीत. बाहेर आल्यावर अंताजी म्हणतो, बघ, म्हण आता की मी नाही जमणार, मला जमणार नाही, मी बोलू शकत नाही. तुझे दोन्ही कान भरलेत नाही ना. तुला आता आमच्या मुलीची वाटच लावायची, बरबादीच बघायची ना फक्त. व्यंकू महाराज म्हणतात, दादा, मी बोलायला तयार आहे. आनंदी म्हणते, मला माहीतच होतं, खरंच तुमचे खूप उपकार झाले, मी कधीही विसरणार नाही. इकडे नारायणीला रडूच येतं. आणि इथेच हा भाग संपतो. आता पुढे काय होणार हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब